ग्रामसभा झालेली नाही आहे आणि ग्रामसभा न घेता वरच्यावर ठराव हा झालेला आहे। इसरवाडीचे ग्रामपंचायत सदस्य देखील या ठिकाणी उपस्थित दिसत आहेत आपल्याला आणि बऱ्याचशा महिला त्याचबरोबर तरुण वर्ग देखील आहे। त्यांचं म्हणणं आहे की सदर झालेला ठराव हा नामंजूर करण्यात यावा व आलेले जे दारूचं दुकान आहे ते बंद करण्यात यावं अशी त्यांची मागणी आहे। कालपासून प्रशासनाने देखील या बाबीची दखल घेतलेली नाही। महिला या ठिकाणी आहेत, त्यांची शौचालयाची देखील व्यवस्था या ठिकाणी झालेली नाही आहे असं त्यांचं वैयक्तिक म्हणणं आहे। दादा, तू पण आलाय उपोषणाला, काय नाव तुझं? मी भगवान एकनाथ तुगल मुगले, इयत्ता 5वी। बीडीओ मॅडमला सांगू इच्छितो की तिकडे बघ। हां, मी भगवान एकनाथ तुगल मुगले, इयत्ता 5वी। बीडीओ मॅडमला सांगू इच्छितो की आम्ही ग्रुप ग्रामपंचायती सरवाडी येथील रहिवासी आहोत। तरी येथील ग्रामसेविका श्रीमती संगीता दानवे मॅडम व सरपंच यांनी खरे विकासाचे कामे सारून देशी दारू विक्रीचा कायमस्वरूपी परवाना दिला आहे। मला यांना एकच सांगावेसे वाटते की मॅडम, तुम्ही अशा कामाला प्राधान्य दिले की आम्ही लहान मुले इथून शाळेला जातो, आता कसे होणार? मॅडम, आमच्या गावात पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही, रस्ते नाहीत, ड्रेनेज लाईन नाहीत, पथदिवे नाहीत। मॅडम, तुम्ही हे सर्व सारून आमच्या पुढील पिढीचा नाश कसा होईल यासाठी तुम्ही सुपारी घेतली काय? सुपारी घेतली? आम्ही लहान मुले, आता आम्हा लहान मुलांची तुम्ही म्हणणे ऐकून पुढील पिढीचा नाश ही रद्द करण्यात यावं। ही रद्द करण्यात यावा ही आम्हाची मुख्यांची मागणी आहे। दारू बंदी! दारू बंदी! नमस्कार, तुम्ही पाहत आहात जनहित मराठी न्यूज। आज आपण पैठण पंचायत समिती या ठिकाणी आहोत। इसरवाडी या ठिकाणचे ग्रामस्थ आपल्या सोबत या ठिकाणी आहेत आणि कालपासून त्यांचं उपोषण या ठिकाणी सुरू आहे। नेमकं काय मुद्दा आहे आपण जाणून घेणार आहोत उपोषणकर्त्यांकडनं। दादा, नेमका मुद्दा काय आहे? मुद्दा असा आहे की ग्रुप ग्रामपंचायत इसरवाडी या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी जे आहेत, ग्रामसेविका संगीता दानवे आणि त्याच्यासोबत सरपंच योगेश सोनवणे यांनी ग्रामपंचायतीचा एक परस्पर कागदोपत्री ठराव घेतला, ग्रामसभा दर्शवली आणि मुळात ग्रामसभा झालीच नाही। गावातील काही लोक यांना हाताशी धरून ही ग्रामसभा दाखवून या ठिकाणी पैठण शहरातील एक परदेशी जो आहे, ज्याचे त्या इसरवाडी परिसरामध्ये जागा आहे, तिथं त्याची एक देशी दारूची दुकान या ठिकाणी घेऊन येण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र त्या ठिकाणी बनावट कागदपत्राच्या आधारावरती दिलेलं आहे आणि पूर्ण गावाचा त्याला विरोध आहे। मोजके 2-4 टोळके ज्यांना दारू पाहिजे असती असे लोक त्यांनी आता हाताला धरलेले आहेत आणि आमच्या विरोधात भारतातलं पहिलं आंदोलन असेल की दारू प्यायला द्या म्हणून, एक अधिकृत दुकान द्या म्हणून लोक पण बसलेले आहेत 5-6 जण आणि या पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी आमरण उपोषण आमच्यासोबत आजचा आमचा दुसरा दिवस आहे। काल जवळपास या परिसरामध्ये जागा नव्हती, इतके सगळे ग्रामस्थ या ठिकाणी आलेले होते आणि पैठणच्या इतिहासातील पहिलं उपोषण असेल आमरण उपोषण, ज्याच्यामध्ये महिला कालपासून सकाळपासून या ठिकाणी जवळपास 150पेक्षा जास्त महिला या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेल्या आहेत आणि त्यासोबत लहान लहान मुलं, वयोवृद्ध ही सर्व मंडळी उपोषणासाठी या ठिकाणी बसलेली आहे। आमचं म्हणणं असं आहे की ग्रामसेविकेने आणि सरपंचाने जे पैसे घेऊन आर्थिक देवाणघेवाण करून हा ठराव घेतलेला आहे, तो ठराव बीडीओ मॅडमनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या अनुसार झालेला नाही, त्यानुसार त्याला तात्काळ रद्द करावा आणि त्यासोबत हे जे मंडळी आहेत ज्यांनी असला बोगसपणा केला आहे त्या सर्वांवरती फौजदारी गुन्हे दाखल करावे, यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आमरण उपोषण या परिसरामध्ये करत आहोत। एकीकडे तरुणाई व्यसनाधीन होताना आपल्याला दिसते आणि दुसरीकडे दारूचे दुकान वाढताना आपल्याला दिसत आहेत। इसरवाडीचे ग्रामस्थ व महिला देखील या उपोषणामध्ये कालपासून सहभागी झालेले आहेत। खरं तर व्यसनाधीनचे त्याच्या आहारी जाणारा तरुण कुठंतरी चांगल्या मार्गाला यावा हा आशावाद घेऊन हे ग्रामस्थ या ठिकाणी बसलेले आहेत। यामध्ये बीडीओनं काही आपल्याला प्रतिसाद दिलेला आहे का? मुळात बीडीओ मॅडमला आम्ही यापूर्वी दिलेलं निवेदन आहे आणि बीडीओ मॅडमशी बोलण्याच्या नंतर त्या म्हणत आहेत की आम्ही चौकशी करू। आमचं म्हणणं आहे की तुम्ही चौकशी निश्चितपणे करा, परंतु ग्रामपंचायत अधिनियम जो आहे 1958 त्या तरतुदीनुसारच ही सभाच झालेली नाही। ठीक आहे, ती बोगस हा नंतरचा भाग आहे, पण त्यापूर्वी देखील त्याच्या ज्या काही नियमावली त्यानुसार जसं महिला ग्रामसभा असली पाहिजे, पूर्वी महिला ग्रामसभा ही झालेलीच नाही आहे। त्यासोबत जे त्यांनी त्यामध्ये ठराव जोडलेले आहेत ते अगदी बोगस, कोणी पण उघड्या डोळ्याने बघू शकतो। त्या पेजेस जे काही गव्हर्नमेंटची नंबरिंग असती त्या नंबरिंगच्या नुसार ते देखील नाही आहे
आणि विशेष म्हणजे आमच्यासोबत 6 ग्रामपंचायत सदस्य बसलेले आहेत की जे म्हणतात की सभा झालेली नाही. त्यांनी बॉन्ड पेपरवरती लिहून दिलेलं आहे की असली सभा काही घडलेली नाही आहे आणि आम्हाला याचं काहीच माहिती नाही आहे. तरी देखील हा अट्टहास या ठिकाणी ग्रामसेविका संगीता दानवे आणि तिच्यासोबत सरपंच योगेश सोनवणे यांनी केलेलं आहे. आणि योगेश सोनवणेचं विशेषतः म्हणजे हा वकील आहे. गेल्या 4 वर्षाच्या कालावधीत 3 ग्रामसभा त्यांनी घेतल्या दारूसाठी, 2 ग्रामसभा घेतल्या ज्याच्यामध्ये दारूबंदीसाठी त्यांनी समोरच्या एका व्यक्तीकडनं पैसे घेऊन आला. आणि आता 3री ग्रामसभा या ठिकाणी त्याचं म्हणणं आहे की दारूच्या बाजूनं आपल्या गावाला व्यसन वाढतंय तर व्यसन कमी करायसाठी दारूची अजून दुकान देऊ, जेणेकरून दारूबंदीचा जो पार्ट आहे तोही ढासळेल. त्याचंही रस्त्याने जाणार जिथं दारूची दुकान देण्यासाठी अट्टहास करतायत. माझ्याबद्दल सांगितलं जातं आहे की हा त्या गावाचा ग्रामस्थ नाही. अरे उघड्या डोळ्यांनी पहा, ज्या ठिकाणी तुमची दारूची दुकान येते त्याच्या भिंतीला भिंत असलेलं घर कोणाचं आहे? तुम्हाला दारू पिल्याच्या नंतर तुम्हाला सुचायला तयार नाही की दारूची दुकानच्या शेजारचं घर कोणाचं आहे. तुम्ही म्हणता विजय सुते त्या गावचा ग्रामस्थ नाही आहे. मी मतदार नक्की नाही आहे तुमच्या गावचा, परंतु तुमच्या गावाच्या त्या दारूचे दुकान ज्या ठिकाणी येते त्याची भिंत आणि माझी भिंत ही कॉमन आहे. या ठिकाणी तुम्ही दारू पिऊन येड्यावानी करायला लागले. आज तुम्हाला असं वाटतंय, परंतु येणारा काळ हा सोकावेल आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ह्याचे परिणाम खूप मोठे या तरुणाला आत्ताच भोगतीये. मग आता आमच्या यासोबत ज्या कारणाने आल्यात की त्यांच्या मुलं व्यसनाधीन झाले, काही मुलं तर शेवटी बापाच्या खांद्यावरती तिरडीवर गेलेत या दारूमुळं. त्यामुळे आमची विनंती आहे सर्वांना, हा वाद गावचा नाही आहे, हा वाद केवळ दारूचा आणि या ठिकाणच्या लोकांचा आहे. त्यामुळे आमचा आणि तुमचा वाद नाही आहे. तुमच्या डोक्यामध्ये टाकलं जातं की अवैध दारू बंद करायला म्हणजे विंचवाचं विष तुमच्या शरीरामध्ये चढलं आहे तर त्याला संपवण्यासाठी आपण कोबरा नाग चावून घेऊ. अरे राजा हो, विंचवाचं विष कधी पण उतरावं, पण कोबरा नाग जर चावला ना तुमच्या बाप जन्मात ते विष उतरणार नाही. तुमचं मरण हे निश्चित राहील, अटळ राहील. त्यासाठी तुम्हाला वेळीच सावध व्हावं लागेल. आणि हे ज्यांनी पैसे खाल्लेत त्यांनी तुम्हाला भावनिक करून या ठिकाणी सांगितलं की आपण ही दुकान देऊ, असं करू तसं करू, यांचा माज जिरू अवैध दारूवाल्या. तुम्ही माज अवैध दारूवाल्याचं जिरवायला लागले, त्यांची जिरवायला लागले की ग्रामस्थाची जिरवायला लागले हे आम्हाला कळना. तुम्ही घेतलेले पैसे जिरवायचे यासाठी या पद्धतीचं आंदोलन करताय की हे भारतातलं पहिलं आंदोलन आहे की जिथं दारूबंदीच्या विरोधात दारूची दुकान द्या म्हणणारे लोक आहेत. म्हणजे ही किती मोठी शोकांतिका म्हणावी. आणि ग्रुप ग्रामपंचायत इसरवाडी एका काळामध्ये सर्वात आदर्श ग्रामपंचायत होती आणि या ग्रामपंचायतीला गालबोट लावायचं काम हे काही मंडळी पैठण शहरातील परदेशी समाजाचं एक ज्यांनी ही दारूची दुकान त्या ठिकाणी घेऊन येत आहे तो, आणि पैठण शहर देखील त्यांनी नासवलेलं आहे. आता तो MIDC इसरवाडीच्या परिसरामध्ये येतोय. वेळीच या लोकांना या ठिकाणी ठेचलं पाहिजे, नाही तर तुमच्यासाठी येणारा काळ हा अजून भयंकर असेल. कृपया याची सर्वांनी दक्षता घ्यावी आणि कोणाचे भावनेच्या आहारी न जाता आपण तात्काळ या उपोषणाला सहकार्य करावं, पाठिंबा द्यावा. आणि प्रशासनाला विनंती असेल, कालपासून महिला या ठिकाणी आमच्या बसलेल्या आहेत आमरण उपोषणाला. प्रशासनाने आमची कोंडी केली, रात्री जाणीवपूर्वक या ठिकाणी दारं बंद केले, महिलांना प्रसाधन गृह नाही दिले, येथील हायमास रात्रीचं बंद ठेवला. तुम्ही जाणीवपूर्वक आम्हाला माहिती आहे तुमच्या मागची अदृश्य शक्ती. तुम्ही जरी सांगत असले तर कोण तुमच्या पाठीमागे वरतून प्रेशर करतं हे देखील आम्हाला माहिती आहे. या प्रेशरला, बाहेरच्या तालुक्याचं प्रेशर आमच्यावर चालणार नाही. आमचे नेते इथं खंबीर आहेत आणि आमचे नेते आमच्या बाजूने आहेत. त्यामुळं तुम्ही या ठिकाणी कुठलाही प्रेशर आमच्यावर टाकण्याचा प्रयत्न करू नका. आणि येणाऱ्या काळात हे उपोषण जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून बाहेर पडणार नाही. आम्हीच नाही तर आमच्यासोबतच्या महिला बाहेर जाणार आहेत, आमच्यासोबतचे लहान मुलं शाळा बंद करून या ठिकाणी आलेले आहेत. प्रशासनाला विनंती की तात्काळ आपण या सगळ्या गोष्टीचं लक्षपूर्वक आम्हाला निर्णय द्यावा. आमचं म्हणणं आहे दारू ही पूर्णपणे गावात बंद झाली पाहिजे. तुम्ही आम्ही मिळून अजून दारूबंदीसाठी करू. जो दारू विकतो तुम्ही त्याचे नाव सांगा, आम्ही त्याच्या दुकानावर जो आम्ही पहिलेच प्रशासनाला सांगितलं जर त्यांनी बंद केली ना तर त्याची दारूची दुकान फोडू. आणि आजही सांगतो दारूची दुकान फोडू 100%. तो किती का मोठा तुरमका असत नाही अवैध विक्रेता. या ठिकाणी आपल्याकडे महिला देखील आहेत, आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. नर्मदा ड्युटी कुठले तुम्ही? कारखान्यावरली इसरवाडी. काय वाटतं, ही दारूबंदी झाली पाहिजे? दारूबंदी झाली पाहिजे. आमचे पोरं बाळ उघड्यावर आलेत या दारूच दुकानामुळं. दारूबंदी झालीच पाहिजे. दारूबंदीसाठी आम्ही इथून हटणार नाही. 4 दिवस जरी लागले तरी हटणार नाही. नाव काय तुमचं? नर्मदा ड्युटी. बर. आणि कालपासून हे उपोषण कालपासून उपोषणाला आहे मी. कालपासून उपोषणाला बसलेले आहेत. हो हो. तुम्हाला इथे सुविधा वगैरे दिल्यात का? काहीच नाही सुविधा, काहीच नाही. तुम्हाला विचारपूस करायला प्रशासन आलंय का? नाही, कोणीच नाही आलं. दारूबंदी झाली. आजी काय नाव? ताई तुमचं काय नाव? संगीता उगल मुगले. बर बर. कुठून आहे? इसरवाडीच. बर बर. काय वाटतं हे जे चाललंय? आमच्या सुनायात लेकरं आहेत, शाळात जाते तर भीतीला भीत आता दारू यायला लागली. आम्ही काय करायचं तिथं?
आम्हाला काही पर्यायच नाही. आम्हाला काही उघड्यावर आलो तर आम्हाला काही भीत नाही, काही नाही. आमच्या सुना वागा त्यात लेकं जायचे शाळात, पोरं येतं, पोरं ज्याचे त्याच्या ऊसतोडीत येत. काय करायचं आम्ही तिथं? ग्रामपंचायतीचा जो ठराव झालेला आहे त्या ग्रामसभेला तुम्ही होते का? यो कांदा सडा तर सगळे कांदे सडत येत. आम्हाला दारू बंद करायची, बाकीचं काहीच नाही. इसरवाडी ग्रामपंचायतचे आपल्या या ठिकाणी सदस्य देखील या उपोषणामध्ये सक्रिय त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. त्यांचं देखील म्हणणं आहे की दारूचं दुकान हे बंद झालं पाहिजे. दादा, काय नाव तुमचं? गोकुळ रामनाथ उगल मुगले. ग्रामपंचायत सदस्य? हो, इसरवाडी ग्रामपंचायत सदस्य आहे मी स्वतः. ग्रामपंचायत सभा झाली नाही असं बऱ्याचशा जणांचं म्हणणं आहे. म्हणणं नाही आहे, 100% झालेलं नाही आहे. यांनी काय केलेलं आहे, फ्रॉड कागदपत्र बनवलेत. बनावट कागदपत्र बनवून बनावट लोकांच्या सह्या मारल्यात. सह्या घेऊन त्यांनी ती ग्रामपंचायत दाखवलेली आहे. एव्हिडन्स नाही, काहीच नाही. एकदम जिओ ट्रॅकिंग तिथं सगळं तुम्ही त्या ग्रामसभे 5 तारखेला झाली ना, 5 तारखेला तुम्ही तिथं टावर लोकेशन बी चेक केले यांचे, तर एकही माणूस सापडणार नाही तुम्हाला. इवन मी म्हणतो ना, ग्रामसेवकसुद्धा स्वतः सापडतं आणि सरपंच सापडतो, ह्याचीसुद्धा गॅरंटी नाही. तुम्ही सगळे चेक करा, यांनी सगळे चेक केले ना, हे सगळं फ्रॉड झालेलं आहे. आणि कालपासून आम्ही हे सगळ्या महिला दिसतात ना, एक अन्नाचा कणही न खाता हे सगळे इथं बसलेले आहेत. कशासाठी बसलेले आहे? आज सकाळी आमच्या त्या उपोषणात आमचा जो कट्टर उपोषण करताय त्याला सकाळी त्रास झाला, त्याचे आम्ही व्हिडिओ पण आहे आमच्याकडे, त्याचा प्रूफ आहे. त्याला अजून म्हणजे यांचं लक्षच नाही आहे. इथं कुठलाच एक डॉक्टर आला नाही, वैद्यकीय अधिकारी नाही आला, कोणी नाही, प्रशासनाचं लक्ष नाही. आम्ही बेवारस पडलेलो इथं. काल रात्री महिलेला बाथरूमची व्यवस्था नाही इथं आहे, व्यवस्था पण यांनी लॉक करून घेऊन गेले. आम्ही यांना फोन केले, मॅडम महिलेला प्रसाधनगृहाची आवश्यकता आहे, तर त्यांनी सांगितलं बंद आहे. आणि त्या पंचायत समितीला टाळं लावलं आणि चालले गेले सगळे. आम्ही 3-4 फोन केले त्यांना, तरी त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलेलं नाही आहे. आणि लहान लहान लेकरं कालपासून इथं फिरू राहिले. यांच्या शाळा, आता हे मुलगा आहे, यांच्या शाळाचा प्रश्न आहे, शाळा बंद आहे यांच्या. एवढे नागरिक आहे, हे नागरिकसुद्धा इथं सतर्क उभा आहे. तेव्हा आमच्या पलीकडे तिकडे कॅमेरा करा. एकदम त्याला सकाळी त्रास झालेला आहे, त्यांना सकाळी त्रास झालेला आहे. इथं कोणीच दखल घ्या ना. आम्ही व्हिडिओ व्हायरल केले, त्याचे सगळे केलेत. खरं तर ग्रामपंचायत सदस्यांचं देखील म्हणणं आहे की ग्रामपंचायतमध्ये सभा झालेली नाही आणि हा बोगस पद्धतीने ठराव घेण्यात आला. आणि गावामध्ये अवैधरित्या आता जी दारू चालू होती, त्याचबरोबर लायसनधारक दुकान आता गावात येणार आहे. लेकरांची शाळा बुडवून लेकरं देखील या उपोषणामध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसत आहेत. महिला देखील आहेत. महिला या ठिकाणी आहे म्हणल्यावर मुलांचा शाळेत जाण्याचा प्रश्नच नाही. प्रशासनाने या बाबीला गांभीर्यानं घेऊन तात्काळ या संदर्भात निर्णय घेऊन या इसरवाडी ग्रामपंचायतीला सहकार्य करावं, हीच जनहित मराठी चॅनलच्या माध्यमातून मागणी. जनहित मराठीसाठी कॅमेरामॅन अशोकसह मी KB शेख. मनपूर्वक धन्यवाद. दारूबंदी करा सर. दारूबंदी झाली पाहिजे. गावामध्ये ग्रामसभा झाली का तुमच्या? ही जी ठराव झाला ती ग्रामसभा झाली का? नाही. आणि कालपासून सुरू झालंय. काय नाव तुमचं? अनिता देवटे. काय मागणी काय आहे? दारूची दुकान बंद झाली पाहिजे. आणि जो ग्रामसभा झाली तुमच्या गावामध्ये, ती ग्रामसभा झालेली तुम्हाला माहित आहे का? नाही, कुणालाच माहिती नाही. ताई, तुमचं काय नाव? सुधा चेवलवर. बरं, ग्रामसभा झालेली तुम्हाला माहित आहे का? नाही माहिती. संगीता दानवे मॅडम यांनी व तुमच्या ग्रामपंचायतीची सभा झालेली आहे, नाही माहिती. ठरावामध्ये लिहिलेलं आहे की ग्रामसभा झालेली नाही. काय म्हणाल? नाही, आम्हाला माहितच नाही काही. ग्रामस्थांचं म्हणणं आहे की ग्रामसभा गावामध्ये झालेली नाही आणि ग्रामपंचायतचे सदस्य सुद्धा आपल्या सोबत आहेत, त्यांचं देखील म्हणणं आहे की ग्रामसभा झालेली नाही. ताई, तुमचं काय नाव? माझं नाव रत्नमाला शिशकांत सुते, इसरवाडी. काय वाटतं, हे जे लायसनधारक दुकान आता तुमच्या गावात सुरू होणार आहे, हे झालं पाहिजे का? नाही झालं पाहिजे. लहान लहान लेकरांचे खूप हे सगळे दारू पिण्याचे तिथंच आहे, पाण्याचे पण तिथंच सोय. ते बायांचे तिथेच पाणी जातात, हे करतात. लहान पुरी येतात, हे पोरं पण शाळेत जाणार आहे तिथूनच जातात. कालपासून इथं उपोषण चालू आहे. कोणी प्रशासकीय अधिकारी आले? काहीच नाही, कोणीच नाही आलेलं. विचारायला पण काहीच सोय नाही द्यायला, काहीच नाही.